फायनली आता आपण येऊन पोहोचलोय कासपठारला जाणाऱ्या घाटाच्या माथ्यावर। तर त्याच्यामुळे आम्ही आता एका शेडखाली थांबलोय। नंतर बुकिंग स्टॉप होते। माझ्या समोर जर बघाल तर अक्षरशः सगळे ढग उतरून घाटावर आले। या पार्किंग मधून तुम्ही वासोटा किल्ल्याला सुद्धा जाऊ शकता। हे गणपतीचा आकाराचा आलेली ही एक वनस्पती आहे। हा ती पण एक दुर्मिळच म्हणलं जाते याला पण। अच्छा, गुड मॉर्निंग। तर जवळपास 400 ते 500 इंस्टाग्रामवर रील बघितल्यानंतर अर्धा ते 1 तासाच्या डिस्कशन नंतर आम्ही निघालो कासपठाराच्या दिशेने। आम्ही आता निघालोय आमच्या बुलेटवर। तर आजचा ब्लॉग होणार आहे बुलेट राईड प्लस कासपठार सफर। कात्रजचा बोगदा ओलांडला आणि गाडी साईडला घेतली आपल्या ब्लॉगचा इंट्रो शूट करण्याकरता। नमस्कार मंडळी, मी सागर बोरसे आणि हिमांशू पेडणेकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनलमध्ये काही गोष्टी मनातल्या। साताऱ्यापासून जवळपास 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं एक असं पठार, जे पठार सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये रंगीबेरंगी फुलांची चादर पांघरलेलं असतं। इकडचं जे वातावरण असतं ते अतिशय सुंदर आणि बघण्यासारखं असतं। आणि आज आपण त्याच पठाराकडे निघालोय ज्याचं नाव आहे कासपठार। सकाळी जवळपास 6च्या दरम्यान आम्ही आमची बाईक राईड सुरू केली आणि आता वाजले आहेत 8। आम्ही आता पोहोचलोय कात्रजच्या जरा पुढे आणि इकडे आता आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला। त्या ब्रेकमध्ये आम्ही आता हा इंट्रो शूट करतोय। हा ब्रेक संपल्यानंतर आता पुढचा प्रवास आम्ही चालू करणार आहोत। तर हा संपूर्ण ब्लॉग बघा, कारण की ही माझी पहिलीच वेळ आहे कासपठारची आणि शक्यतो जेवढी जास्त इन्फॉर्मेशन कासपठाराबद्दल मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तर ती पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळेल। आपण ज्यावेळेस पुण्याहून साताऱ्याला जातो तर आपल्याला लागतो खंबाटकी घाट। हा प्रत्येकाचा आवडता घाट आहे, कारण की हा बराच मोठा आहे आणि इकडे खूप सारी वळणं आहे। आजूबाजूला सह्याद्रीच्या रांगा आपल्याला बघायला मिळतात। ज्यावेळेस आम्ही पुण्याहून निघालो तर त्यावेळेस आम्हाला बरंचसं ऊन लागलं होतं, पण या घाटात पोचल्यानंतर इकडचं वातावरण, इकडचा गारवा, सगळीकडे मस्त ढग आलेले आहेत आणि वातावरण एकदम गार आहे। पुढच्या पाऊण तासात राजधानी साताऱ्यामध्ये शिरत असताना सुरुवात झाली ती म्हणजे मुसळधार पावसाची। आतापर्यंत पावसाचं बिलकुल वातावरण नव्हतं, पण जसं आम्ही आता सातारा हद्दीत आलो आहे, इकडून जवळपास सातारा आता 10 ते 12 किलोमीटर आहे आणि पावसाला आता सुरुवात झाली आहे। तर त्याच्यामुळे आम्ही आता एका शेडखाली थांबलो आहे गाडी थांबवून आणि वाट बघतोय की आता पाऊस थोडासा कमी व्हायला पाहिजे, त्यानंतर आम्ही राईडला सुरुवात करू, कारण की आमच्याकडे बरेचसे इक्विपमेंटचे कॅमेरा वगैरे। पावसाने जरा वेळ विश्रांती घेतली आणि मग काय पटदिशी निघून आम्ही पोचलो राजधानी साताऱ्याच्या मेन चौकात। तसं गुगल मॅपला लोकेशन लावलं आणि कास घाटाच्या पायथ्याशी येऊन पोचलो। फायनली आता आपण येऊन पोहोचलोय कासपठारला जाणाऱ्या घाटाच्या माथ्यावर। माझ्या उजव्या हाताला तुम्ही जर बघताय तर ही आहे राजधानी सातारा। चहू बाजूचं जर वातावरण बघितलं तर सगळीकडे मस्त हिरवळ झाली आहे, गार वारा सुटला आहे आणि वरती ढगांची मस्त चादर आली आहे। माझ्या समोर जर बघाल तर अक्षरशः सगळे ढग उतरून घाटावर आले। सो एकंदरीत या घाटाचं जे वातावरण आहे ना ते अतिशय सुंदर आणि उत्साहित झालं आहे। या सुंदर कास घाटाला यवतेश्वराचा घाट म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण इकडे यवतेश्वराचं मंदिर आहे। कास घाटाच्या दोघेही साईडला दऱ्या, वाटेत आम्हाला ढगांचा एकत्र मेळावा बघायला मिळत होता। चहू बाजूला बघायला मिळेल तर फक्त आणि फक्त डोंगरांच्या रांगा आणि त्यातून जाणाऱ्या या बारीक बारीक सुंदर अशा नद्या।
हे सगळं वातावरण स्वर्गापेक्षा काही कमी नव्हतं. या नागमोडी वळणाच्या घाटामधून सुंदर अशा ढगांना अंगावर घेत गारगार हवा आणि त्यासोबत मस्त असा हलका हलका पाऊस, हे सगळं वातावरण आम्ही अनुभवत आमच्या बुलेटवर या घाटाची सुंदर अशी सफर करीत होतो. आपण आता कास पठारावर जातोय आणि कास पठारावर जाताना आपल्याला लागला होता कास घाट. कास घाटाच्या आपण माथ्यावर पोहोचलोय. सगळ्यात अगोदर आता आपल्याला लागली ती म्हणजे मेढा पोलीस स्टेशनची एक छोटीशी चौकी. या चौकीपासून 2 रस्ते जात आहेत. हा डाव्या हाताला जो रस्ता जातोय हा जातो महाबळेश्वरला, सह्याद्रीनगरला, आणि माझ्या उजव्या हाताचा जो रस्ता जातोय हा जातोय कास पठारला, कास तलावाकडे. तुम्ही जर कास पठाराला जातायत आणि तुम्ही घाटाच्या जर माथ्यावर आले तर हे 2 वळणं तुम्ही विसरू नका, कारण की तुम्हाला कास पठार करता उजव्याच रस्त्याने कंटिन्यू करायचं आहे. माझ्या उजव्या हाताच्या रस्त्याने 15 मिनिटाची राईड करून आम्ही पोहोचलो कास पठारच्या पार्किंगला. या पार्किंगमध्ये आपल्याला आपली गाडी पार्क करून कास पठारचा पुढचा रस्ता यांच्या बसने जावं लागतं. इकडे पार्किंग आहे का? आणि पार्किंग करायचं बसला वरती इथून असतं का? तर फायनली आपण आता पोहोचलोय कास पठारच्या पार्किंगमध्ये. पुण्याहून तुम्हाला जर कास पठारला यायचं आहे तर पुण्याहून साधारणतः साताऱ्याचं जे अंतर आहे ते आहे 140-150 किलोमीटर, आणि साताऱ्याहून कास पठारचं जे अंतर आहे ते जवळपास 30 ते 35 किलोमीटर. हा 30 ते 35 किलोमीटरचा संपूर्ण घाटाचा पोर्शन आहे. आपण आता कास पठारला आलो आहे आणि कास पठारच्या पार्किंगमध्ये तुम्ही ज्यावेळेस कास पठारला येतात तर डाव्या हाताला इकडे पार्किंगची व्यवस्था आहे, जिकडे तुम्ही कार आणि बाईक हे सगळं पार्क करू शकतात. इकडून यांच्या बसेस आहेत. आपल्याला जी मागे रांग दिसते या रांगेत आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्याच्यानंतर तिकीट घेऊन आपल्याला बसमधून म्हणजे त्यांच्या बसमधून कास पठारपर्यंत जायचं. याच पार्किंगमधून माझ्या उजव्या हाताला एक छोटासा रस्ता आहे. त्या रस्त्याने जाऊन इकडून बोटीने आपण वासोटा किल्ल्याचा सुद्धा ट्रेक करू शकतो. म्हणजे जर तुम्ही वासोटा किल्ला आणि कास पठार एकाच वेळेस जर प्लॅन करतायत तर तुम्ही इकडूनच दोघेही स्पॉट करू शकतात. आत्ता येताना महाबळेश्वरवरनं गुगल मॅप टाकला, पण तो रस्ता लांबचा दाखवला मेढा घाटातला. म्हणून मेढा घाटातनं जो गुगल मॅप थ्रू आलो, रस्ता होता एकदम सुंदर पण छोटा होता आणि 1-2 ठिकाणी गव्याची भीती लागली आणि एकाला गव्याने उडवलेला, त्याला दवाखान्यात नेलेला. रस्ता एकदम सुंदर आणि क्लायमेट मजा आहे, फुल दुःख. सकाळी पण थोडा पाऊस पडतोय. सकाळी महाबळेश्वरमध्ये काम उरकून निघालो, आता कास पठारला आलो. इथे बघूया आता काय कसं काय फिरायचं. आता यांच्याशी छान गप्पा रंगल्या आणि पोटातही कावळे ओरडत होते. वातावरण तर एक नंबर होतं. त्यामुळे आम्ही डबल ऑमलेट पाव ऑर्डर केला आणि त्याच्यावर ताव मारला. पेटपूजा करून आम्ही बसच्या रांगेत उभं राहिलो. या पार्किंगच्या शेजारी इकडे येऊन आपण तिकीट काढू शकतो. पर पर्सन 150 रुपये तिकीट आहे. हे तुम्ही ऑनलाईनसुद्धा बुक करू शकतात. ऑनलाईनचा फायदा हाच आहे की तुम्हाला लाईनमध्ये तर उभंच राहायचं आहे, पण ऑनलाईनला 1000 लोकांचं आहे. 1000 लोकांचे बुकिंग झाल्यानंतर बुकिंग स्टॉप होते. तर तुम्ही इकडे येऊन गाडी पार्क करून इकडे तिकीट काढून तिकडून आपल्याला गाडी पकडून 2 किलोमीटर वरती जायचं आहे कास पठारकडे. आणि फायनली आमची बस आली. जवळपास 5 ते 6 मिनिटातच आम्ही कास पठारावर पोहोचलो. तर मंडळी आपण आता पोहोचलोय कास प्लॅटूला, कास पठारला. तुम्ही ज्यावेळेस बसने येतात तर बस तुम्हाला इकडे ड्रॉप करते. या कास पठारावरची सगळी माहिती जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायची आहे तर गेट नंबर 2 ने तुम्हाला सरळ जाऊन तिकडे तुम्ही गाईड करू शकता आणि ते 100 रुपये चार्ज करतात. तर तुम्ही त्यांच्याकडून इकडची जी माहिती ती डिटेलमध्ये जाणून घेऊ शकतात. उजव्या हाताला आहे गेट नंबर 1. तुमचे गेट नंबर 2 आणि 3 बघून झाल्यानंतर तुम्ही गेट नंबर 1 ने आत जातात आणि इकडचा परिसर बघतात. तर हा जो टोटल परिसर आहे हा 1800 हेक्टरमधला परिसर आहे, जिकडे संपूर्ण पठारावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे फुलं बघायला मिळतील. आणि तेच आपण आज बघायला आलो. तर आपण आता जातो गेट नंबर 2 कडे, जिकडे आपण आता गाईड करू आणि त्यांच्याकडून इकडची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊ. बसने आपल्याला ड्रॉप केलं आणि ड्रॉप करून आता आपण निघालो आहे गेट नंबर 2 कडे. पण रस्त्याने जाताना सगळीकडे मस्त असं धुकं पसरलं आहे आणि आता पाऊस चालू झाला आहे. तर त्यामुळे आम्ही ही छत्री घेतली आहे. छत्री कॅरी करा, कारण की इकडे छत्रीची किंमत ही 300 रुपये. छत्री जर तुम्ही घ्याल तर स्वतःच्या रिस्कवर घ्या, कारण की बऱ्याचशा छत्र्या इकडे खराब आहेत. आणि हिमांशू आता आजचे कॅमेरामॅन, तर हे आता सगळा कॅमेरा हँडल करत आहेत, सगळे इक्विपमेंट्स हेच हँडल करत आहेत. चला वातावरणाचा आनंद घेत जाऊया.
रस्त्याने तुम्हाला मस्त असे सुंदर रंगीबेरंगी मस्त अशी फुलं बघायला मिळतील. आता या साईडला आहे तर येल्लो फुलं आहेत आणि इकडे तर जांभळ्या कलरची फुलं आहेत. कास पठारावर जिकडे आपल्याला गाडी ड्रॉप करते ते म्हणजे गेट नंबर 1. इकडून आम्ही चालत चालत गेट नंबर 2 पर्यंत गेलो. पायी पायी जाताना हा रस्ता जवळपास 3 ते 4 मिनिटांचा. मस्त या धुक्यामध्ये हलका हलका पाऊस अंगावर घेत आणि गप्पा टप्पा मारत आम्ही पोहोचलो गेट नंबर 2 आणि 3च्या जवळ. तर इकडे 100 रुपये तुम्हाला गाईड करता पे करावे लागतात आणि 100 रुपये इकडे पे करून ते आपल्याला गाईड असाईन करतात. आपण त्या गाईडबरोबर इकडची इन्फॉर्मेशन घ्यायची. काय गाईड गाईडचं तिकीट नाही, तुमचे तिकीट. आमचं पण ही गाडीची तिकीट आहे. उदर तिकीट कसं तिकडे येणार? उदर तिकीट येऊ शकत नाही होय चिकट बनवून नुसती खराब असं घेतली. आणि पार्किंग केलं बसमध्ये आलो इकडे. तिकीट सांभाळून ठेवा. आता आमचं तिकीट आमचं गाईडच आहे. नो तरी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे कितीही पाऊस चालू असेल काही चालू असेल तर तुमचं तिकीट सांभाळून ठेवा. कारण की तुम्ही जेवढ्या गेटने इकडे एंट्री कराल तर तिकडे तुम्हाला प्रत्येक गेटला तिकीट दाखवणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे तुमचं जे तिकीट आहे 2 तिकीट आहेत. एक तुमचं जे एंट्रीचं तिकीट आहे, दुसरं तिकीट म्हणजे तुमचं बसचं तिकीट आहे. तर या दोघीही गोष्ट कृपया करून तुम्ही सांभाळून ठेवा. नमस्कार, माझं नाव मच्छिंद्र कदम आहे. मी या कास पठारावर गाईडचं काम करत आहे. चला तुम्हाला मी आता या कास पठारावर येणारं जे 7 वर्षांनी कास पठारावर हे जे फुल येतं त्याची संपूर्ण मी तुम्हाला माहिती सांगत आहे. या बघताय तुम्ही, ह्याचं नाव आहे इम्पेशंट बाल्सम तेरडा म्हणून या वनस्पतीला ओळखलं जातं. अशा 2 पेशीज या पठारावर आढळतात, जांभळा तेरडा आणि लाल तेरडा. तसेच ह्याच्यामध्ये हे दुर्मिळ फुल आहे, ह्याचं नाव आहे निलिमा. आणि ही ह्याच्यामध्ये एक दुसरी पेशीज आहे अबोलिमा. काही फुलं सकाळी मॉर्निंगला फ्लॉवरिंग करतात, काही फुलं दुपारी फ्लॉवरिंग करतात. तेरड्याचं झाड आहे, हे पण एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते या पठारावर. असे काही तुम्हाला औषधी वनस्पती पण बघण्यास भेटतील. कास पठारावर तुम्हाला सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे बघण्यासारखी ही वनस्पती आहे. ह्याचं नाव आहे दातपडी. मराठीमध्ये याचं नाव दिलं आहे दातपडी. एखादी गोष्ट सूम करायची असली, एखादी गोष्ट बेशुद्ध करायची असली तरी ह्याच्या झाडपाल्याने आपण करू शकतो. मराठीमध्ये याचं नाव दातपडी दिलेलं आहे. ते औषधीसाठी चांगलं आहे, बाकी कुठल्या ह्याच्यासाठी चांगलं नाही आहे. कास पठारावर येणारं हे फुल आहे, ह्याचं नाव आहे बॉटनिकल नाव आहे हितचेनिया. दुसरी गोष्ट याला जंगली आलं पण म्हटलं जातं. खाली मुळाला एक बटाट्यासारखा कंद आहे आणि तो लय तिखट असल्यामुळे हे जंगली आलं म्हणून ओळखलं जातं. आणि ही जे आले 7 वर्षांनी अख्ख्या पठाराला भर आलेला आहे. 2016 साली म्हणजे 8 वर्षांनी याला भर येतो. टोपली कारवी, ह्याचं नाव आहे पिलिकॉलस रिची म्हणलं तर हे खरवर आहे, काटेरी प्लांट असल्यामुळे ह्याचं नाव दिलंय टोपली कारवी. गोल आकार आहे आणि हे 7 वर्षांनी पठाराला या वर्षी टोटल भर आलेला आहे. आता डायरेक्ट 2032 साली याला भर येईल. आणि ही बारका तेरडा जमिनीला धरून असतो आणि या स्प्रेड मध्ये तुम्हाला हा तेरडा असा लाल कलर मध्ये पुरा भरलेला आढळतो. 48 जातीचे म्हणजे कार्निवल्स प्लांट हे आपल्या पठारावर आढळतात. तसेच दुर्मिळ फुलं पण आहेत. ते 98 जातीची तुम्हाला दुर्मिळ फुलं आढळतील आणि 47 एंडिमिक म्हणजे आपलं इन्सेक्ट प्लांट कार्निवल्स प्लांट म्हणून या पठारावर आहे. मी आता काही तुम्हाला अशा वनस्पती दाखवतो की त्या वनस्पतींमुळे या कास पठाराला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे. आपल्या कास पठारावर हे असले 2 पेशीज भेटलेले आहेत. त्याचं नाव आहे कार्निवल्स प्लांट. हे गवती दवबिंदू म्हणून ओळखले जातात. आणि बाकी वेलवर्गीय म्हणजे असे पुष्पकंदील हे असे आपल्याकडे 47 जाती आहेत फुलांच्या. आणि जास्त करून या कास पठारावर वैशिष्ट्य म्हणलं तर मातीचं प्रमाण कमी आणि काळ्या खडकावर येणारी ही वनस्पती आहे. हे बघा, हे एक दुर्मिळ फुल आहे. हे सकाळी मॉर्निंगला फ्लॉवरिंग करतं. ह्याचं नाव आहे आभाळी आणि ह्याचं नाव आहे नबाळी. आभाळी आपण काय म्हणतो कारण की ह्याचा जरा पुसट कलर आहे आभाळीसारखा आणि नबाळी हा डार्क कलर आहे. म्हणून या 2 पेशीज आहेत आभाळी आणि नबाळी. ही दुपारी 12 वाजता ह्याचा क्लोजिंग टाईम आहे म्हणजे बंद होतात. तसंच ही अबोलिमा ही सकाळी मॉर्निंगला 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत ह्याची फ्लॉवरिंग असते आणि 12 ते 6 पर्यंत ही निलिमा. म्हणजे एकाच फॅमिलीतल्या हे 2 घटक आहेत. तर जसे हे 2 घटक आहेत तसे हे 2 घटक आहेत. हर इकडे प्लांटमध्ये तुम्हाला 2-2 घटक आढळतील. ही हिरडा म्हणून ओळखली जाते सर. आणि ही याची जी फळं आहेत ही औषधी वनस्पतीसाठी उपयोगी केली जातात. जसं काही कुठली वस्तू कापली, कुठल्या शरीराला काही खरूज म्हणा कीटकनाशक काही लागले, ही याची जी फळं आहेत शरीरासाठी औषधी म्हणून उपयोगी केलं जातं. तसंच हे जे समोर दिसतंय तुम्हाला झाड, याचं नाव आहे रिठा. त्याचा साबण पण तयार केला जातो. केसांसाठी महिला ह्याचा जास्त करून उपयोग केला जातो. रिठा शॅम्पू स्किन डिसीज साठी ते वापरलं जातं.
एंडोलोकेरियम कॉलेस्टियम. ही बघा, ही एक निसुर्डी. या फुलाचं नाव आहे निसुर्डी. निळ्या कलरची ही फुलं असतात, कर्णफुलं. अच्छा. लेडीज लोक कानामध्ये रिंग घालतात, रिंग्स, त्या टाईपमधलं हे फुल आहे, म्हणून याचं नाव दिलंय मराठीमध्ये कर्णफुलं. सेकंड नाव आहे निसुर्डी. ही मोठ्या जाड पानांवर ही वनस्पती आढळली जाते. निसुर्डी म्हणून याला ओळखलं जातं. तसंच झाडावर पण ऑर्किड येतात. हे बघा, हे आहेत वेल ऑर्किड. कंगवा आंबरी म्हणतो आम्ही याला. अच्छा. एक वेणीसारखा आकार, म्हणजे याला वेणे येतात. ही जी झाडांना आहेत ना, हे वेणी येते, म्हणजे गजरा टाईप. हे बघा, हे ऑर्किड आहेत सगळे. अच्छा. याला असं गजऱ्यासारखी फुलं आता येणार. तसंच हे झाडावर येणारी वनस्पती ऑर्किड. अच्छा. काही ऑर्किड जमिनीवर येतात, काही झाडावर. त्याच्यामधले हे ऑर्किड आहे. हे वाढण्याकरता म्हणजे झाडाच्या शेवाळाचा उपयोग करतात का? हा, हे म्हणजे दुसऱ्या वनस्पतीला धरून हे ऑर्किड येतं. अच्छा. जसं झाडाला हे जे मॉस आहे, त्या मॉसला हे धरून ही वनस्पती आलेली आहे. आणि ह्याला आता पुढच्या महिन्यामध्ये गजरा टाईप, म्हणजे गजऱ्यासारखी अशी याला वेणी येणार. जसे महिला केसामध्ये गजरा घालतात, त्या टाईप मधलं हे ऑर्किड आहे. आता या कास पठारावर आपण हे सगळे जे फुलं वगैरे बघतोय, पण भारतामध्ये असे बरेचसे ठिकाण असतील ना जिकडे या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील, किंवा हे सगळे फुलांचे असे पठार पण असतील? हो, आहेत ना, बऱ्यापैकी लय पठार आहेत. आपले जसं काय चाळकेवाडीचा पठार आणि हा कास पठार. ओके. असे आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये. पण मग कास पठाराची अशी काय वैशिष्ट्यता आहे, म्हणजे कास पठाराला पूर्ण भारतामध्ये ओळखलं जातं? कास पठार हे कमी मातीच्या आणि काळ्या खडकांवर येणारे ह्या वनस्पती आहेत. आणि जास्त करून ह्याच्यामध्ये कार्निवन्स प्लांट, म्हणजे किडे खाणारी फुले, आणि काही अशी दुर्मिळ प्रजाती, म्हणजे जसं काय एंडेमिक 98 एंडेमिक प्रजाती आहेत आपल्या या पश्चिम घाटामध्ये. आणि तसेच 47 जाती, म्हणजे या दुर्मिळ फुलांच्या जाती या आपल्या कास पठारावर आढळतात. बाकीकडे आपल्याला बघण्यास भेटत नाहीत. हे मॉस आहे, झाडावर येणार, म्हणजे आम्ही म्हणतो मराठीमध्ये शेवळ, पण बॉटनिकल नाव मध्ये मॉस म्हणतात. पण ह्याला पण फुल येतं. हे जी बारकी बारकी बी आलेले आहेत, हे एक फुलच आहे, म्हणजे या मॉसला येणारं हे फुल आहे. तर इकडे कास पठारावर आलो होतो आणि सगळी माहिती घेत होतो. शूट करत असताना अचानक सरांनी मला असा धक्का दिला, आणि नंतर मला अचानक सर बोलले की अरे आता याचा व्हिडिओ येणार. सरांचं नाव युवराज कलबिटे सर, आणि हे वसईला होते, आणि आमची खूप चांगली मैत्री होती. आणि आम्ही आता सडनली इकडे भेटलो. खूप छान वाटलं, म्हणजे जवळपास 3-4 वर्षानंतर आपण 3 नाही जास्त 8 वर्षानंतर 7-8 वर्षानंतर आम्ही भेटतोय. आणि आता एक सुखद धक्का त्यांनी दिलाय की ते पण आता पुण्याला शिफ्ट झालेत, आणि ते पण PCMC मध्ये. तर आपली आता भेट होतच राहील सर. पण हे एकदम सडनली भेटणं म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं. चला चला चला, थँक्यू. एकदम मस्त आहेत. मी पहिल्यापासून बघतोय फुलं. आता लॅव्हेंडर कलर येईल, 8-10 दिवसात पिंक येतील, त्यानंतर येलो येईल आणि व्हाईट येईल. हां, मग हे जेव्हा कास पठार जेव्हा अजून कोणालाच माहित नव्हतं, म्हणजे तेव्हा पण आम्ही येत होतो. क्या बात आहे. लहानपणापासून येतो, माझ्या लहानपणापासून. आणि मी साताऱ्याला जेवून त्यांच्याच गावात येऊन त्यांना विचारतो की तुम्ही काय करताय इकडे? ओके, चला भेटू. चला चला, नाईस मीटिंग यू सर. थँक्यू. चला. हे जे महत्वाचं फुल आहे, हा, एक कंदिलाचा आकार, म्हणजे पुष्पकंदील म्हणून या कास पठाराला चांगली ओळख आणि इंट्रेक्शन प्लांट म्हणून ओळखलं जातं. अच्छा. फक्त हे फुल जास्त करून, ही जी मी तुम्हाला आता थोडी माहिती सांगतोय, ही जी फुलं आहेत ही उत्तराखंड मध्ये मोठी फ्लावर व्हॅली आहे, तिथे आढळतात. उत्तराखंड? हा, उत्तराखंड मध्ये मोठी फ्लावर व्हॅली आहे, तिथे ही जी म्हणजे कास पठारची जी वनस्पती आहे, बरोबर, ती तिथे पण आढळते. आणि सेकंड नंबरला आपल्या कास पठारला या वनस्पतींनी भेट दिल्यामुळे हे कास पठार ओल्ड हेरिटेज म्हणून जाहीर झालेलं आहे. बरोबर बरोबर. या त्याच्यातली ही एक एंडेमिक, म्हणजे बरोबर वेलवर्गीय, बरोबर, म्हणजे ही वेलामध्ये वर येते, आणि हे कार्निवन्स प्लांट म्हणून ओळखलं जातं. बरोबर. त्याचं नाव आहे पुष्पकंदील. पुष्पकंदील. हा एक कार्निवस प्लांट आहे, म्हणजे हा किड्यांना आतमध्ये शोषून घेतो. हे पोट आहे. ओके. त्याचं पॉलिनेशन, बरोबर, किड्याचं पॉलिनेशन केल्यानंतर हे फुल असं वाकडं होतं. म्हणजे सकाळी मी आलो तेव्हा हे असं उभं होतं. अच्छा. आता ह्याचं पॉलिनेशन चाललंय. ओके. आता हा किड्याला आता हळूहळू हळूहळू खाली वाकवणार, असं फुल वाकणार, बरोबर, आणि मग किडा येतनं बाहेर निघून जाणार. हे या फुलाचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. कार्निवन्स प्लांट आपण म्हणतो याला. हे पुष्पकंदील आहे. आणि जसं तुम्हाला इंडिका आणि बर्माने दाखवला, तो जमिनीला धरून असतो, तसंच ही वेगळी पेशी जे एंडेमिक, ही काय करते की ही झाडाला वेलवर्गीय, म्हणजे वेलामध्ये ही वनस्पती तुम्हाला बघण्यास भेटते. बरोबर, आहे झाडच पण ते वेलाचा प्रकार, वेलाचा प्रकार आहे. बरोबर. म्हणजे अशा आपल्याकडे पठारावर या दुर्मिळ वनस्पती आहेत बघण्यासाठी. बरोबर. ही या वनस्पती बघण्यासाठी आपल्याकडे या कास पठाराला बाहेर बाहेरच्या देशातलं लोक, म्हणजे पर्यटक भेट देतात. बरोबर. विघ्न हरता दाखवतो तुम्हाला या. अच्छा.
या प्रेडमध्ये गणपतीच्या सीझनमध्ये हे गणपतीचा आकाराचा आलेली ही एक वनस्पती आहे. हां हां. ही पण एक दुर्मिळच म्हणलं जाते याला पण. अच्छा. हे पण झालं, स्वतःला मिटून घ्यायला लागला. कोणतं झाड आहे ते? विघ्नहर्ता. अच्छा. तुम्ही सकाळी मॉर्निंगला आला असता हां हां. तर तुम्हाला हा गणपतीचा आकार दिसतोय का? 2 कान, मधी सोंड. बरोबर. हे आता जरा बंद व्हायच्या टायमिंगवर आलंय. बरोबर. सकाळी आलं असतं तर तुम्हाला हे मोठं खुल्लं दिसलेलं असतं. बरोबर. तर ह्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की हा पण एक वेलवर्गीय आहे. बरोबर. वेल, ही बघा ही वेल आहे. हां हां. या झाडांवर अशा वेल आकाराने हा गणपती येतो बघ. आणि गणपती आल्यानंतर जेव्हा हे डोळे आहेत त्याचे गणपतीचे, डोळे दिसत आहेत का? हां हां. हे डोळे आहेत, त्या डोळ्यांवर किडी मुंगी या कुठलंही काय पाखरू बसलं बरोबर. तरी हा विघ्नहर्ता आपली अशी सोंड बाहेर काढतोय बघा. काढली का अच्छा. सोंड? हां हां हां. ही सोंड, बरोबर. या सोंडीने तो किडेला आकर्षित करतो वासाने आणि परत आतमध्ये सामावून घेतो. सामावून घेतो. हा एक विघ्नहर्ता आहे. बॉटनिकल विघ्न, मराठीमध्ये याचं नाव आहे विघ्नहर्ता. हे जंगली रानवांग म्हणून ओळखलं जातं हां हां. या झाडाला. या झाडाला पहिले फुलं येतात, नंतर असं एक बोरासारखं फळ येतं. अच्छा. ते फळ म्हणजे एवढं कडू असतं की एखाद्या माणसाचं ब्लड प्रेशर, शुगर कंट्रोल म्हणजे नियंत्रण केलं जाते. या फळाची आम्ही भाजी करून खाल्ली की तुमचं शरीर पुरं पित्ताने म्हणा, ब्लड प्रेशर ह्याच्याने सगळं मुक्त होतं. शिवकालीन हा कास पठार आपण ओळखला जातो, पण हा जो शिवकालीन रोड आहे, हा जो तुम्हाला दिसतोय मधनं गॅप, हा सरळ रस्ता महाबळेश्वरला जाऊन पोहोचलेला आहे. अच्छा. त्याचं एक असं वैशिष्ट्य आहे, जेव्हा शिवाजी महाराज या अजिंक्यतारा सज्जनगड या गडावरनं सीधा महाबळेश्वरला जात होते, ही त्यांची ही पायवाट आहे. म्हणून अजूनपर्यंत कलेक्टर पासून मोठे मोठे डिपार्टमेंट पासून या रस्त्याला परमिशन नाहीये, अथॉरिटी नाहीये कोणालाच की या गाडी घेऊन जाऊ, नाही तर आपण तुम्ही फक्त ट्रॅकिंग करून जाऊ शकता या रस्त्याने. अच्छा. म्हणून या गेटला शिवकालीन म्हणून नाव दिलेले, कारण की शिवाजी महाराजांच्या इथनं प्रभाव झालेला आहे म्हणून. जवळपास 1 वाजेपासून चालू केलेली ही कास पठारची भटकंती काही केल्या संपत नव्हती. आम्ही भरपूर साऱ्या कुतूहलाने त्यांना इकडच्या प्रत्येक वनस्पतीची माहिती विचारत होतो आणि तेवढ्याच उत्साहामध्ये त्या प्रत्येक वनस्पतीची माहिती ते आम्हाला देत होते. आता जवळपास 5 वाजण्यात आले होते आणि आपल्याकडे फक्त उरला होता 1 तास, कारण की 6 वाजता कास पठार बंद होते. हा एक तुमच्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे की आता हे परत पुढच्या वर्षी तुम्हाला ही कारवी कमी प्रमाणात बघायला भेटणार आहे. अच्छा. आता हिला 8 वर्ष पुरी झालेली आहेत, म्हणून टोटल एक ना एक प्लांट फ्लॉवर झालेले. बरोबर. तिन्ही नद्यांच्या मधोमध वसलेलं हे कास पठार आहे. उजव्या हाताला तुम्ही बघाल तर ही तुम्हाला उरमुडी नदी आढळली जाते. डाव्या साईडला बघाल पठाराच्या तर तुम्हाला कनेर डॅम आढळला जातो आणि समोर बघितलं तर हा एक कोयना डॅम. अच्छा. म्हणजे तिन्ही नद्यांच्या मधोमध हे कास पठार वसलेलं आहे. तसंच हा समोरचा दिसतोय हा आहे महाबळेश्वरचा डोंगर आणि त्याच्याच बाजूला आहे हा पाचगणी टेबल लँड. बरोबर. म्हणून कास पठारावरून पर्यटक आले की त्या समोरच्या पाचगणी टेबलला पण भेट देत असतात. बरोबर. कास पठारावरील आता सध्याचं वातावरण एवढं सुंदर झालं आहे, कारण की आम्ही जेव्हापासून आलो तेव्हापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. सगळीकडे धुकं आहे, प्रचंड धुकं आहे. माझ्या उजव्या हाताला तुम्ही जसं बघताय की महाबळेश्वर आहे, म्हणजे इकडे सगळीकडे थंडावा झाला आहे. ज्यावेळेस आम्ही राजधानी साताऱ्यात होतो म्हणजेच खाली, तर त्यावेळेस अतिशय गरम होत होतं आणि इकडे वरती आल्यानंतर थंडी वाजते आणि या संपूर्ण थंडीमध्ये आम्ही आज कास पठाराची टूर करतोय, कास पठाराची सफर करतोय. तुम्ही जुलै ऑगस्टच्या महिन्यात आला तर तुम्हाला हे एक गोल दिव्यासारखं आलेलं फुल दिसेल. बरोबर. या फुलाचं नाव आहे दीपकांडी ऑर्किड म्हणून हे ओळखलं जातं. बरोबर. तसंच ह्याच्यामध्ये ही दुसरी पेसीज आहे कवडी ऑर्किड. ही वाली का? हा, ही बघा, ही गोल आकाराची कवडी म्हणजे एक बिबटे म्हणा, डुकरं म्हणा, साईड म्हणा, फुल आहे. बेकरं म्हणा, सशे. त्याचं नाव आहे कवडी ऑर्किड. तसंच हे जे समोर तुम्हाला प्लांट दिसते हे आहे टूथब्रश ऑर्किड. एक टूथब्रश म्हणजे त्याचा आकार दिलाय ब्रश सारखा, म्हणून याचं नाव आहे टूथब्रश ऑर्किड. ही एक फुलं आहेत व्हाईट कलरची. तर आता पावसाचं जास्त प्रमाण झाल्यामुळे थोडी मुरझाडलेत. बरोबर. म्हणजे गाववालेच आहेत, रहिवाशीच आहेत तिथले, पण हे आपल्या कास पठारच्या सीझनला त्यांना आम्ही रोजगार दिला जातो. बरोबर. तुम्ही कास पठारावर बघतायत, कास पठारावर ॲज अ सिक्युरिटी इकडच्या फुलांचं रक्षण करण्याकरता यांनी इकडचे जे गाववाले आहेत यांना नेमलेले आहेत, जे सगळ्या पर्यटक येत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवत आहेत आणि या फुलांना कोणत्याही प्रकारची हानी नको पोचायला आणि हा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ आणि आहे तसाच राहावा
याची काळजी घेण्याकरता हे लोक अतोनात प्रयत्न करत आहेत. तुम्ही जर कास पठारला येत आहेत तर इकडची जी सुंदरता आहे ना त्याचा भंग नका करू. इकडची सुंदरता तशीच जपण्याचा प्रयत्न करा आणि हा फक्त निसर्गाचा आनंद घ्या. इकडे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टी करायला जाऊ नका. ही जास्त करून काळ्या खडकांवर येणारी ही बारीक वनस्पती आहे. अच्छा. जसं काय तुम्ही हे बघताय, हा एक पेसेज तुम्हाला जास्त करून कास पठारावर फक्त बघण्यास भेटेल. हा याचं नाव आहे हनुमंत बटाटा, मराठीमध्ये पण याला कंदील पुष्प आणि बॉटनिकल नावमध्ये ह्याला शेरोपेजे पण ओळखलं जातं. बरोबर. हे जे दिसतंय तुम्हाला बारकं, अच्छा, हा एक कार्निवस प्लांट आहे. हनुमंत बटाटा आम्ही याला मराठीमध्ये नाव दिलेलं आहे कारण की ह्याच्या खाली एक बटाट्यासारखा कंद असतो. बरोबर. आणि त्या कंदावरनं असं एक फुलाचं रूपांतर तयार होतं. बरोबर. आणि ते फुल एक कार्निवस म्हणजे इन्सेक्ट प्लांट आहे. जसं काय या फुलाला बघताय तुम्ही, हे वरनं आत किडा गेला, जसं तुम्हाला मी आता पुष्पकंदील दाखवलं. बरोबर. त्याच ते बघा, हा ह्याला म्हणतो आपण ॲरिकॉलन. हे जे फुल दिसतंय तुम्हाला व्हाईट व्हाईट, हे व्हाईट म्हणजे एक बाउल्स आहेत. हा, तर ह्याचं असं वैशिष्ट्य आहे की याला आम्ही बॉटनिकल नाव दिले ॲरिकॉलन आणि मराठीमध्ये धनगराचा फेटा. जेव्हा रावण सीतेला या पठारावरून घेऊन जात होता तेव्हा तिचा जो अंश पडला, ती जी रडली, या निळ्या कलरवर व्हाईट कलरचा थेंब. बरोबर. म्हणून या फुलाला नाव दिलेलं आहे सीतेचे अश्रू. तर हा कीटक पक्षी का म्हणून ओळखला जातो, कारण की ह्याच्या खाली जमिनीच्या खाली एक पिशवी आहे. त्या पिशवीमध्ये जेव्हा कीटक आकर्षित होतो तेव्हा हे फुल फ्लॉवरिंग होतं. तसंच हे समोर तुम्हाला दिसते एक गोल आकार मिकी माऊस कार्टून टाईप. बरोबर. तर हे एक मिकी माऊस आहे. हे त्याच्यात येल्लो कलर आहे. हा, येल्लो कलर आणि कार्टूनचा आकार दिलेला आहे या फुलाला. पण हे काय करतं फुल, हे पण सकाळी मॉर्निंग 7 वाजल्या की हे स्वतःला असं ओपन करतं आणि आता संध्याकाळ होण्याच्या पिरियडला हे स्वतःला असं झाकून घेतं. हे बघा, म्हणजे एक प्रकारे लाज पूर्ण झाकतं. हे बघा, हे पूर्ण त्यांनी स्वतःला पॅक केलेलं आहे. बरोबर. आता ही पण फुलं हळूहळू पॅक होऊन जाणार, म्हणजे बंद होणार, सगळे बंद होणार. तर तसंच या पठारावर हे जे बघण्यासारखं महत्त्वाचं फुल जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हे पहिलं कास पठारला हे फुल भेट देत असतं. तर या फुलाचं असं वैशिष्ट्य आहे की हा एक वाईतूर आहे, व्ही आकाराचा. ओके. हा दिसतोय तुम्हाला कमी पाण्याच्या डबक्यामध्ये ही वनस्पती आपल्याला या कास पठारला भेट देत असते. तसाच हा व्ही कलरचा आकार आहे. जे हे मोठा प्लांट आहे ह्याचं नाव आहे नर आणि ही जी बारकी साईजमध्ये दिसते तुम्हाला ही मादी आहे. अच्छा. म्हणजे ही नर मादी या फुलांची अशी ओळख आहे. तसंच याला आम्ही सातारा सेन्सिस का दिलेलं आहे नाव, कारण की हा जास्त करून आम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये या कास पठारला या फुलाने भेट दिलेली, म्हणून त्याचं बॉटनिकल नाव आम्ही ऑपोजिट सातारा सेन्सिस म्हणून नाव दिलेलं आहे. तर मंडळी, कास पठारातील अशा सुंदर वातावरणामध्ये आम्ही शक्य तेवढी इकडच्या सगळ्या वनस्पतींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या मार्फत प्रयत्न केला. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ, हा ब्लॉग आपला आवडलाच असेल. जर आवडला असेल तर मला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर इकडे क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या कास पठार ट्रिपचा आजचा सगळ्यात आनंददायी जर किस्सा असेल ना, तर मी आणि हिमांशू जे आम्ही दोघेही कुठेही फिरायला जात असताना सोबत जातो आणि जे आमच्या फॅमिलीला पण आणि सगळ्यांना पण माहिती आहे की आमची मैत्री किती घट्ट आहे. ज्यावेळेस आम्ही इकडे आलो आणि आल्यानंतर गाडी पार्क केली आणि आम्ही ज्यावेळेस लाईनमध्ये उभे राहिलो तर हे दोघेजण यांच्या हातात कॅमेरा होता आणि हे दोघे गप्पा मारत होते आणि यांची मैत्री बघून मी हिमांशूंना सांगितलं की म्हटलं हे आपलं फ्युचर आहे, आपल्याला इथपर्यंत टिकून राहायचं आहे म्हटलं सोबत. आणि अशी गंमत करत असताना आता कास पठारची संपूर्ण सफर झाली आणि परत आम्ही आमच्या पार्किंगला आलो बाईक घ्यायला. परत आमची यांच्याशी भेट झाली आणि यांच्याशी गप्पा मारताना यांच्यातले काही अशा गोष्टी आम्हाला कळायला ज्या खूप खूप सुंदर वाटल्या आजच्या ट्रिपमधल्या, ज्या आपण त्यांच्याचकडून स्वतः ऐकून घेऊ. आम्ही 1984 साली पोद्दार कॉलेज माटुंगा तिकडनं सगळे पासआउट झालो. अच्छा. हां, आम्ही टोटल म्हणजे 8 जण आहोत. अच्छा. आणि तिकडनं पासआउट झाल्यावर काय की बाबा आता कॉलेज सुटलं, आता भेटायचं कधी काय, म्हणून मग दर महिन्यात एकदा तरी भेटायलाच पाहिजे. म्हणून मग आम्ही महिन्याच्या 4थ्या शनिवारी कॉलेजच्या कट्ट्यावर भेटायचं असं ठरवलं. आणि मग ते 84 पासून 89 रेग्युलर, म्हणजे नंतर 89ला एका पहिल्या मित्राचं लग्न झालं आणि नंतर मग एकेकाची लग्न होत गेली, पण तरी आमचं भेटणं चालूच होतं. मग लग्न झाल्यानंतर त्यांच्या बायका आणि
म्हणजे असं प्रत्येकाची बायको आणि आम्ही सगळे असं जोडीने भेटत असतो. नंतर मुलं बाळं झाल्यावर तसेही रेग्युलर भेटत होतो. आणि मग वर्षातनं आम्ही 2दा ट्रिपला जायचो. एक मोठी ट्रिप, एक पावसाळी ट्रिप, हे अगदी ठरलेलं सगळं. आणि परत दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी कट्ट्यावर भेटणं हे ठरलेलं. फक्त काय माटुंग्याला आमचं मुंबई ह्याला होतं ते आम्ही सगळे उपनगरात आल्यामुळे मग आम्ही मुलुंडच्या कट्ट्यावर भेटतो दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी अजूनही. आणि 2008मध्ये आमचं 25 वर्ष झाली पूर्ण ग्रुपला आमच्या. म्हणून मग आम्ही काय केलं की आपण 25 वर्ष आपल्या दोस्ती झाली खरंच वाटत नव्हतं. आणि आम्ही किती 8 जण होतो. 8चे त्यावेळेला आम्ही 28 जण होतो. ओके. आणि म्हटलं काय करायचं तर आपण काहीतरी सेलिब्रेट करायला पाहिजे. बरोबर. म्हणून मग आम्ही रौप्यमध्ये साजरा करायचा कट्ट्यावरच ठरलं हे असं निघालं. कॉलेज कट्ट्यावरच. हां, कॉलेजच्या कट्ट्यावर की बाबा काहीतरी करूया आपण. मग करायचं काय तर एक गेट टुगेदर करायचं. आपण कुठेतरी भाऊ रिसॉर्टला जाऊ आणि मस्त हे करू, 2 दिवस मजा करू. म्हणलं ते तर करायचंच आहे, तो प्रश्न नाही. मग काय मग स्मरणिका काढूया आपण. अच्छा. हां, की आपली 25 वर्ष झाली. मग आम्ही ती स्मरणिका काढली आणि स्मरणिका काढून प्रत्येकाने कट्ट्याबद्दल आणि आपल्याबद्दल लिहिलं. अशी आम्ही स्मरणिका हे केली. त्याच्यानंतर आम्ही 25 वर्षात ज्या काही सहली केल्या होत्या त्याचे पण आम्ही सगळे फोटो वगैरे हे करून ती 25 वर्षातली पूर्ण स्मरणिका काढली. त्याचं सोहळ्याला आम्ही 3 दिवस आम्ही एका रिसॉर्टला गेलो होतो. त्या सोहळ्याला आम्ही आणि त्याच सोहळ्याला आम्ही काय केलं म्हणजे आम्ही तर होतो आमच्या कुटुंबासहित, पण आमच्या जे आमचे पालक होते, आई वडील, त्या सगळ्यांना पण आम्ही घेऊन गेलो होतो. क्या बात आहे. हां, आणि 3 दिवस अगदी मस्त सिल्वर ज्युबली छान साजरी झाली वगैरे. मग प्रत्येकाचं ज्या वेळेला सेवानिवृत्ती होती तर प्रत्येकाच्या बाबा 60 वर्ष पूर्ण झाली, त्याचा वाढदिवस आम्ही प्रत्येकाने साजरा केला त्या दिवशी घरी जाऊन. आणि प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या सेंडऑफला जाऊन सगळ्यांना आम्ही त्या दिवशी घरी घेऊन आलो. आणि तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की आम्ही ज्या वेळेला ऑफिसमध्ये गेलो प्रत्येक ऑफिसमध्ये आमचं म्हणजे असं लोकांना आश्चर्य वाटलं, अरे सेंडऑफला म्हणे बरेच लोक येतात, फॅमिली येतात, पण जे कॉलेजचे मित्र ते पण सेंडऑफला आले म्हणून म्हणजे अक्षरशः खूप कौतुक. तर हीच एक सुंदर गोष्ट आजच्या दिवसातली जी मी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या मार्फत शेअर करावीशी वाटली आणि करतोय. मैत्री म्हणजे आता आमची मैत्री झाली त्यावेळेला मोबाईल सोडा, लँडलाईन पण कोणाकडे नव्हते आणि आम्ही सगळे लांब लांब होतो, पण तरी म्हणजे असं काही फरक पडला नाही की बाबा काय कॉल कराय. महिन्यातनं एकदा भेटलो आम्ही तरी ते आम्हाला पूर्ण महिनाभर अगदी व्यवस्थित सगळे एनर्जी मिळायची. मस्त. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर, थँक्यू, थँक्स अ लॉट, थँक्यू. नक्की नक्की छान. येस, नक्कीच नक्कीच. धन्यवाद धन्यवाद.